हरिओम. आज सोमवार 14 ऑक्टोबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की परमात्म्याचे प्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. ऐकूया. परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असं काही माणसांना वाटतं, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावं अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आलं तर परमात्मा कदाचित ते देईलही. लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटतं, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असंही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा, त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआप येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कोणीही वाईट दिसणारच नाही. लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असतं की बाहुली निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी ते खेळतात. तुम्ही अशी भावना का नाही करत की परमात्मा आपल्यापाशी बोलतोय, आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नातं भगवंताशी ठेवावं. आपले सगळं जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्याच्यात अभिमान ठेवला तर वाईट. एक वेळ वाईट कृत्य परवडली, केव्हा तरी त्याचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तेष्टांना मदत केली आणि म्हणून आप्तेष्ट म्हणू लागले की याने काय केले, परमात्म्याने त्याला दिलं म्हणून त्याने मदत केली. हे ऐकून मला वाईट वाटतं. इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिलं असा अभिमान धरून वाईट वाटून घेतोय. परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले ही सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नको. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकून दे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.